धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जागतिक आदिवासी दिनानिमित्त सरचिटणीस इर्शाद भाई जहागीरदार यांच्यातर्फे हिरे भावनात घेण्यात आला महिला मेळावा। प्रश्न विचारितो आणि ते प्रश्नाचं ज्यांनी खरं उत्तर दिलं तर त्याला आम्ही एक बक्षीस जाहीर करणार आहे। तर सर्वांनी शांतता ठेवावी। एक प्रश्नाचं जे सर्वात प्रथम हात वर करून उत्तर देईल त्याला आम्ही एक बक्षीस जाहीर करणार आहे। तर मला या ठिकाणी आपण आदिवासी समाजातून येतो, आपण आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करतो, तर मला हे सांगा की जागतिक आदिवासी दिन हे कुणी जाहीर केलं? कुणी जाहीर केलं? बघा, हे आपल्या समाजाची दुर्दैव आहे की जे देशातले सगळे देश असतात जगातले, त्यांचं एक प्रमुख असतं ते संयुक्त राष्ट्र असतं। सरकारांचं सरकार म्हणजे संयुक्त राष्ट्र, आणि ते संयुक्त राष्ट्राने 1994 साली जागतिक आदिवासी दिवस हे जाहीर केलं। तर म्हणजे आदिवासी समाजाला महत्व द्यायचे जगातल्या सरकारने केलं, भारतातले नाही जगातल्या सरकारने, हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे। आणि त्यामुळे आज आपण 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस साजरा करतो। हे आपल्या समाजापर्यंत आपण कुठंतरी आपण पोचायला कमी पडतो, आणि हे कमी पडल्यामुळे आपला समाज नेहमी आपले आदर्श भगवान एकलव्य जे त्यागाचं प्रतीक आहे, टंट्या भील जे समाजसेवेचं प्रतीक आहे, आणि बिरसा मुंडा जे संघर्षाचं प्रतीक आहे, ह्या तिन्ही गोष्टींपासून आपला समाज लांब जाऊ राहिला। आपल्याला आपल्या समाजाचा इतिहास माहित नाही पडत, आणि त्यामुळे